नमस्कार. सरकार अजून शेतकऱ्यांचे किती बळी घेणार? कारण कर्जाला कंटाळून शेतकरी स्वतःची जीवनयात्रा संपवत आहेत. शेतकऱ्यांच्या दारामध्ये बँकवाले जाऊन उभे राहत आहेत आणि त्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत आहेत, स्वतःची जीवनयात्रा संपवत आहेत. हे सरकार अजून शेतकऱ्यांचे किती बळी घेणार आणि कर्जमाफी कधी करणार? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सरसकट कर्जमाफी ज्या माणसाने केली त्या माणसाचा 11वा वंशज कर्जाला कंटाळून जर आत्महत्या करत असेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाहीये. महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज ज्या तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर जाऊन तपश्चर्या केली आणि तपश्चर्यानंतर ज्यावेळेस त्यांना घरी परत जायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी जे काही त्यांच्या वडिलांनी जे कर्ज दिलं होतं ते कर्जाचे पूर्ण जे खाती पुस्तक आहे ते खाती पुस्तक त्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये वाहून टाकले होते आणि सर्वांची सरसकट कर्जमाफी केली होती. त्या संत तुकाराम महाराजाचे 11वे वंशज श्रीस महाराज मोरे यांनी स्वतःची जीवनयात्रा का संपवली तर त्यांच्यावर झालेला कर्जाचा डोंगर आणि त्या डोंगराला कंटाळून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्यावरील 3 लाख रुपयांचं कर्ज माफ केल्याचं जाहीर केलं. मग तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याच्या नंतर, शेतकऱ्यांचा जीव गेल्याच्या नंतर, शेतकरी मेल्याच्या नंतर कर्जमाफी करणार आहेत का? हा सवाल माझा सरकारचा या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. मित्रांनो, सरकारने निवडणुकीमध्ये घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ. सरकार फक्त लाडक्या बहिणीच्या मतदानावरती निवडून आलेलं नाही, तुम्ही सरसकट कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना सातबारा कोरा करू असं आश्वासन दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं आणि तुमचं सरकार निवडून आलं आणि महायुती सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापित झालं. आणि त्याच्यानंतर जर शेतकऱ्याला तुमच्याकडे कर्जमाफीची भीक मागावी लागत असेल तर याच्या सारखी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही. कारण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 2 आत्महत्या झाल्यात. पहिली आत्महत्या संत तुकाराम महाराजांच्या 11वे वंशज श्रीस महाराज मोरे आणि काल परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील माणिकराव विठ्ठलराव टेकाळे यांनी शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. बँकवाले त्यांच्या दारात जाऊन उभे राहत आहेत, तुम्ही घेतलेलं कर्ज भरा. आणि त्या त्रासाला कंटाळून माणिकराव विठ्ठलराव कोकाटे यांनी आपल्या शेतात जाऊन कपाशीवर फवारणारं औषध प्राशन करून त्यांनी त्यांचं जीवनयात्रा संपवली आहे. मग मला सांगा, हे सरकार जर शेतकरी मेल्याच्या नंतर कर्जमाफी करणार आहे तर मग महाराष्ट्रातले सर्व शेतकरी आत्महत्या करावं का अशी तुमची आशा आहे का? लक्षात ठेवा, शेतकरी जगला तर जग जगेल आणि शेतकरी मेला तर जग मरेल. कारण शेतकरी हा अन्नदाता आहे आणि त्या अन्नदात्याला तुम्हाला वाचवायचं असेल तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये 10 मार्च रोजी जे बजेट जाहीर होणार आहे त्या बजेटमध्ये सर्वप्रथम जो मुद्दा घ्यायचा आहे तो मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. आणि ही कर्जमाफी सरकारला द्यावीच लागेल, कारण आश्वासन दिलंय आणि शेतकरी तुमची आशा लावून बसलाय. आणि शेतकरी कर्ज भरू शकत नाही कारण शेतकऱ्याच्या सोयाबीन, कपास आणि तुरीला अजिबात भाव नाही आहे. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचं घर चालवायचं का बँकेचं कर्ज भरायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होतोय. सरकारला माझी विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, बाकी लाडकी बहीण योजना बंद करून टाकावी. ज्या काही तुम्ही योजना राबवताय महाराष्ट्रामध्ये हिताच्या योजना सांगतायत ते शेतकऱ्यांच्या हिताची योजना एकच योजना आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जे काही करता येतं ते करा. वाटल्यास लाडकी बहीण योजना ही बंद करा, पण शेतकऱ्यांना सर्वप्रथम सरसकट कर्जमाफी द्या. ही तुमच्या आश्वासनात आहे आणि तुम्ही सांगताय आम्ही आमची आश्वासनं पूर्ण करणार आहोत. लाडक्या बहीण योजनेला 1,500 रुपये नाही दिले तरी चालतात, 2100 रुपये नाही वाढवले तरी चालतात, अख्खी योजना बंद करून टाका, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. कारण बँकवाले त्यांच्या दारात जाऊन ज्यावेळेस त्यांना कर्जाची मागणी करतात त्यावेळेस शेतकऱ्यांचा अपमान होतो आणि शेतकरी अपमानाला कंटाळून, त्रासाला कंटाळून स्वतःच जीवनयात्रा संपवतोय. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 2 शेतकऱ्यांनी कर्जापायी स्वतःच जीवन संपवलंय. मग शेतकरी मेल्यावर जर तुम्हाला कर्जमाफी द्यायची असेल तर ती कर्जमाफी देऊ नका. आणि कर्जमाफी द्यायची असेल तर आता या 10 मार्चला तुमचं बजेट जाहीर करा, कारण एप्रिल ते मार्च मध्ये कर्ज भरण्यासाठी बँकेकडून सक्ती करण्यात आहे. आणि बँकेवाल्यांनाही तुम्ही आदेश द्या की शेतकऱ्यांच्या दारात जाऊ नका, शेतकऱ्यांना कर्ज भरायला लावू नका, आम्ही आमची कर्जमाफी करणार आहोत. एवढी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो. तुमचा गजानन गायकवाड. जय हिंद, जय महाराष्ट्र.